नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। आता आपण हा बाउलमध्ये काढून घेऊया। मी कपाने सर्व मेजरमेंट घेत आहे, तर तुम्ही वाटी किंवा पेला घेतला तरीही चालेल, पण त्याच वाटी पेल्याने सर्व साहित्य मोजून घ्या। मी आता 1 कप रवा घेतलेला होता, त्यासाठी 1 कप दही घेतलेला आहे आणि कपामध्येच मी 2 चमचे पाणी टाकून हे पाणी मी रव्यामध्ये टाकून घेणार आहे। हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। रव्यामध्ये दही व्यवस्थित असं मिक्स झालेलं पाहिजे आणि यामध्येच आता बारीक कट केलेली एक हिरवी मिरची आणि छान असं आपल्या नाश्त्याला फ्लेवर यावा त्यासाठी मी इथं कोथिंबीर टाकून घेत आहे। चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत। सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की आपण एक 15 मिनिटासाठी रवा भिजण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण टीनला तेल लावून घेऊया। सर्वीकडे व्यवस्थित असं टीनला आपण तेल लावून घेणार आहोत आणि गॅसवर मी एका स्टीमरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून हे पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपले 15 मिनिटं झालेले आहेत। आपला रवा छान फुललेला आहे। आता आपण हा व्यवस्थित असा मिक्स करूया। तुम्ही बघू शकता बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये मी पाव कप पुन्हा पाणी टाकून घेतलेलं आहे। जास्तही पीठ पातळ करायचं नाही, इडलीच्या बॅटरसारखं किंवा भजीच्या पिठासारखं आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आणि आता यामध्येच आता आपण एक चमचा तेल टाकून घेणार आहे। आपण पोहे खाण्याच्या चमच्यानेच तेल टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपला ढोकळा किंवा जे आपण रव्याची रेसिपी करत आहोत ते घशामध्ये येऊ नये, एकदम कोरडं वाटू नये, त्यासाठी इथे 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि मी इथे इनो सॉल्ट टाकून घेणार आहे। पूर्ण 1 पाकिट मी टाकून घेणार आहे। इथं खाण्याचा सोडा टाकू नका, खाण्याच्या सोड्याने थोडा रव्याचा आपण ढोकळा तयार करत आहोत तो थोडा कडवट होण्याची शक्यता असते, शक्यतो इनोच टाकून घ्या। आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी मी त्याच्यावर 1 चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण ज्या टीनला तेल लावून घेतलेलं आहे त्या टीनमध्ये आपण हे काढून घेऊया आणि थोडंसं 1-2 मिनिटं आपण हे टॅप करून घेणार आहोत। आपल्या स्टीमरमधलं पाणी गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये एक जाळी टाकून आपण त्याच्यावर हा ढोकळ्याचा टीन ठेवून घेऊया आणि एक 15 मिनिटं मीडियम गॅस फ्लेमवर आपण हे वाफवून घेणार आहोत। पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा तयार झालेला आहे। आपण चेक करूया। आपला ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा थंड करून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपण हे पलटी मारून घेणार आहोत। खूप सुंदर असा आपला ढोकळा झालेला आहे। तुम्ही बघू शकता त्याला जाळ्या पडलेल्या आहेत। आता आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत।
आपला सर्व ढोकळा कट करून झाला की मी ह्याचे चौकोनी असे काप करून घेत आहे। आता आपण ह्याच्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी असा आपला हा रव्याचा ढोकळा तयार झालेला आहे। एकदम पोटभरीचा असा हा नाश्ता आहे। आता गॅसवर एक आपण तडका पॅन ठेवूया। तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरीमुळे ह्या ढोकळ्याची चव खूप छान लागते। मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे काप, कढीपत्त्याची काही पाने टाकून आपण ही फोडणी ढोकळ्यावर टाकून घेऊया। अशा पद्धतीने आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।